माझं सौभाग्य भाग 22. विक्रांतला जाऊन 15 दिवस होऊन गेले होते, पण अजून लोड असल्यामुळे त्याचं येणं एक्सटेंड झालंय असं मधुराला सांगण्यात आलं होतं. बिचारी खूप डेस्परेट झाली होती त्याला भेटायला. आशूची मम्मी म्हणजे मावशी येणार होत्या, म्हणून आशू आणि मधुरा त्यांचा बंगला साफ करत होते. वंदना मावशी, मी सगळं झटकते, मग तुम्ही झाडून आणि पुसून घ्या. आशू, तुला मी जे सांगितलंय ते कर आणि मग ग्रोसरी आण. जा यार मधुरा, मला कंटाळा आलाय. अरे असं कसं, लगेच कसा कंटाळा येतो तुला? अगदी थोडंसंच काम केलंयस तू आता. ऑपरेशन पण मध्येच सोडून देतोस का? की आता रॉड फिट केलाय, आता टाके उद्या घालू? हा, सिली जोक. असू दे, मला आवडला. बरं जा तू बेडरूम मध्ये बघ, मी हा फॅन पुसते. ऐक, नीट चढ, नाहीतर ते मी करतो. विक्या मारेल तुझ्याकडून इतकं काम करून घेतल्यावर. आधीच तुला काही बोललं की अहो बघा ना कसा बोलतोय असं लगेच म्हणतेस तू. आशू जा बाबा, आधीच मी त्यांना इतकी मिस करते आणि तुझं काय मध्येच? ती साफ करता करताच त्या दोघांचं बोलणं चालू असतं. जा, मला भूक लागली, फ्रँकी आणि कोल्ड कॉफी ऑर्डर कर. ओके माझी आई. कोणाचं नाही ऐकलंय जितकं तुझं ऐकावं लागतं आम्हाला. हो मग, आहेच मी गोड. विक्रांत नेहमी असं म्हणतात. हो ना, बच्चा बच्चा, पाळणा घर केलंय सगळ्या घराचं. सगळं कसं तुझ्या भोवतालीच फिरवतो, स्वतः पण आणि आम्हाला पण. काय, तुला माझा इतका त्रास होतोय आशू? जा, खड्ड्यात गेला हा पंखा आणि सफाई. तू कर, नाहीतर हा असाच धुळीत. मी चाललीये. ओह शिट. बच्चा, मधुरा. ती डोळे बंद करून घेते की अजून कशी पडले नाही म्हणून, आणि एक डोळा उघडून बघते तर विक्रांतने तिला दोन्ही हातात होल्ड केलेलं असतं. सगळं कसं स्वप्नवत, सत्य आहे की आभास हे अजून तिला समजलंच नव्हतं. बच्चा, हा काय प्रकारे? तू इतक्या वर काय करत होतीस? तुला लागलं असतं तर? ती अजूनही त्याच्याकडेच बघत होती आणि आशू त्या दोघांकडे बघून हसत होता. विकी, तू तर 8 दिवसांनी येणार होतास ना? हो येणार होतो, पण माझी बायको अशी पडत झडत असते ना, म्हणून म्हणलं लवकर यावं. मधुरा, ठीक आहेस ना तू? ती अजूनही त्याच्याकडेच पाहत होती. मधुरा, पाळणा घराचे काका आलेत. बच्चा, उतर खाली सोनू. आशू चिडवत म्हणतो. काय? अहो, तुम्ही खरंच आलात? हो बाळा, ते खरंच आलेत. थांबा, मी तुला चिमटा काढतो. आशू. ती तसंच कापड घेऊन घरभर त्याच्या मागे त्याला मारायला धावते. शेवटी तो विक्रांतच्या पाठीमागे लपतो. ती त्याला तिथूनही मारत असते. विक्या, तुझ्या तुफान मेलला सांभाळ बाबा. 15 दिवस जीव खाल्लाय आमचा तिने. तू असताना असं करते? तुझ्या माघारी तर आम्हाला नीट जेवायला पण देत नव्हती, माहितीये? हो का? खाऊन खाऊन वजन वाढलंय आणि मी तुम्हाला नीट सांभाळत नाही का? बरं थांबा, मी दाखवतेस तुला. ती काठी घेऊन त्याच्या मागे जाते. बच्चा बच्चा. विक्रांतीचे दोन्ही हात धरून तिला थांबवतो. मधू, अगं मी इतक्या दिवसांनी आलोय आणि तू हे काय करतेयस? सॉरी, तो मला तुमच्यावरून चिडवत होता. तिचे श्वास फुलले होते. तू बस बरं इथे, पाणी घे. पण तुम्ही तर म्हणला होतात ना की अजून काही दिवस लागतील, मग इतक्या लवकर? माझी इतकी आठवण येत होती का तुम्हाला? हो मग, खूप आठवण येत होती मला माझ्या बायकोची. कधी येतोय असं वाटत होतं. पण तुला असं नाही वाटत का की तू खूपच जास्त बोलायला लागलीयस? काय हो, तुम्ही तर म्हणता मी बोलत नाही, मग आता बोलले की म्हणता फार बोलतीये. मी काय करू आता? बोलू की नको बोलू? हा, आता तुम्हीच बोला बरं हे. अरे अरे अरे, काय होतंय काय तुला? कोणते सिरियल्स बघतेस ग आजकाल? इतकी रिॲक्ट का करतेस? विक्रांत. तिने त्याला हक केलं. त्याच्या छातीवर डोकं ठेवून अगदी शांत वाटत होतं तिला. हरवलेली गोष्ट परत मिळाल्यावर वाटतं ना, अगदी तसंच आत्मिक समाधान. मला खूप आठवण येत होती तुमची. तुम्ही इतक्या दिवसांसाठी नका ना जात जाऊ, मला नाही करमत. ओ बरं, नाही जाणार. तुला सोडून कधीच जाणार नाही. ओय माय लव्ह कपल, चला चला, पार्सल आलंय आपलं. आशू म्हणतो. पण विक्या, मधुराला तर आता भूक नसेल ना? आशू हसत म्हणतो. का? तिचं ते एक सॉन्ग आहे ना, तसं झालं असेल. कोणतं रे? ती पण डोळे रोखून त्याच्याकडे पाहत होती. मेरा पिया घर आया ओ रामजी, तसं काहीतरी झालं असेल. आशू, तुला तर ना. ती परत त्याच्या मागे पळणार. तोच विक्रांतनी तिचा हात धरून तिला खाली बसवलं आणि फ्रँकी खायला घातली. घरी येऊन त्याने सगळी शॉपिंग दाखवली.
मागे एकदा तो गेला होता तेव्हा त्याने तिच्यासाठी काहीच आणलं नव्हतं. यावेळी मात्र सगळं तिच्यासाठीच होतं. ड्रेसेस, ज्वेलरी, पर्स, शूज, परफ्यूम, चॉकलेट्स असं भरपूर काही. त्यात एक बॅग होती. त्यात काय आहे असं सगळ्यांनी विचारलं तर त्याने ते इम्पॉर्टंट नाहीये म्हणून लपवून ठेवलं. आशू आणि नीलसाठी ओल्ड वाईन बॉटल आणली होती. संध्याकाळी सगळे टेरेसवर बसले होते वाईन घेत. मधुरा आल्यावर त्यांनी बंद केलं. अहो काय करताय? तुमचे अहो आमच्यासोबत आहेत. तुम्हाला काही त्रास आहे का? लगेच आलीस न्यायला. जरा त्याच्या भावासोबत बोलू देत जा. आशू म्हटला. आशू तू सटकलायस का रे? सकाळपासून काहीही बोलतोयस? विक्रांत म्हणतो. अहो. ती वाक्य पूर्ण करण्याआधीच आशूनी त्या दोघांची मिमिक्री करत मस्करी करायला सुरुवात केली. अहो सांगा ना याला. बच्चा जाऊ दे, तू लक्ष देऊ नको. आशू तिला त्रास देऊ नको, लहान आहे ती. आशू त्या दोघांची पुरेपूर नक्कल करत होता. विकी आणि नील पोट धरून हसत होते. मधुराला मात्र खूप राग येत होता. आधी सकाळपासून त्याने तिला खूप छळलं होतं. आता विक्रांत पण हसतोय हे बघून तर ती अजूनच लाल झाली होती. तुम्हाला खूप हसू येत आहे ना? हो म्हणजे बघ ना, तो कसली भारी ऍक्टिंग करतोय अगं आपली. हो ना? हो बच्चा. आशू ऑसम, यू आर टू ग्रेट. ओके मग असं करा, आज आशू सोबतच राहा. तो नकला करेल आणि तुम्ही हसा. रादर आज हॉलमध्ये झोपा तुम्ही. ओके? हे ऐकून तर त्याचं हसूच गायब झालं. नील पण तिचा टोन बघून हसू आवरत गप्प बसला. नाही बच्चा, तू मजाक करतेस ना? नाही. मी दिसतीये का मजाकच्या मूडमध्ये? नाही ना? तो मानेनेच नाही म्हणतो. ठीक आहे, बाय, गुड नाईट. एवढं बोलून ती रागात खाली निघूनही जाते. नील आणि आशूला विक्रांतची हालत बघून इतक्या वेळचं दाबून ठेवलेलं हसू फुटतं आणि ते मोठ्याने हसू लागतात. तसा विक्रांत तिकडची उशी आशूला फेकून मारतो आणि तोही तिच्या मागे जातो. ती किचनमध्ये पाण्याची बॉटल भरत असते. तो मागून येऊन तिला हक करतो आणि तिला मनवायचा प्रयत्न करतो. सॉरी ना बच्चा. डोंट कॉल मी बच्चा. मी लहान नाहीये, समजलं? तिने त्याला दूर लोटून दिलं. बरं, पण मला आवडतं ना तुला असं पॅम्पर करायला, बच्चा म्हणायला. सॉरी ना. अगं तू किती छान मिमिक्री करत होता म्हणून हसत होतो मी. हो ना, मग आता पण करेल तो मिमिक्री. गो अँड एन्जॉय. मधुरा, मी खूप मिस केलं यार तुला. प्लीज ना, तुझ्यापासून लांब नको ना करूस. मी परत घेतो ही शिक्षा, पण आज नको. आज मला तुझ्याशी खूप बोलायचंय, तुला डोळे भरून बघायचंय. प्लीज ना बच्चा. मी परत नाही असल्या जोकवर हसणार, आय प्रॉमिस. प्लीज ना जान, मी खूप थकलोय. तुला माहितीये माझ्या बेडशिवाय मला दुसरीकडे झोप नाहीये. यू लव्ह मी ना जान. तो तिला मनवायचा पुरेपूर प्रयत्न करत होता. तिचा रागही थोडा निवळत होता. काही बोलणार तेवढ्यात मागून हसण्याचा आवाज आला, म्हणून त्यांनी बघितलं तर आशू आणि नील विक्रांतची कसरत बघून हसत होते. त्यांना बघून तिचा पारा आता मात्र पार चढला. आशू परत त्यांची ऍक्टिंग करत होता आणि आता सोबतीला नीलही त्यांची खेचत होता. बच्चा प्लीज ना, मला सोफ्यावर नको झोपवूस. मला बॅक पेन होतं बच्चा, माझे पाय मावत नाहीत ग तिथे. नाही हो, तुमची शिक्षा आहे आणि ती आज घ्यायची, समजलं? तसं विकीला पुन्हा हसू येतं. अहो तुम्ही, हसू आलं ना परत तुम्हाला? ठीक आहे, मग आता सोफ्यावरच झोपा. आणि हो नीलदा आणि आशू, जर तुम्ही दोघांनी यांना तुमच्या बेडरूम मध्ये घेतलं तर तुम्हा दोघांच्या रूमला लॉक करेन, समजलं? मिमिक्री करतात. ती रागाने निघून जाते. ब्लँकेट आणि उशी सोफ्यावर फेकून रूम आतून लॉक करते. बिचारा विक्रांत मध्येच बळीचा बकरा झाला होता. ग्रिल्ड सँडविच. चल नील, आजचा एपिसोड इथेच संपला. आपण जाऊया झोपायला आपल्या आपल्या बेडरूम मध्ये, आशू म्हणतो. हो चल आशू. कसं असतं, जैसी करनी वैसी भरनी, नील म्हणतो. होय, तुम्ही दोघं कुठे चाललायत मला सोडून? विक्रांत त्यांना विचारतो. कुठे म्हणजे? आमच्या बेडरूम मध्ये. तुला जर तिथे जागा दिली तर उद्यापासून आम्हाला इथे सोफ्यावर झोपावं लागेल. तुझ्यामुळे बंगल्याची सफाई पण अजून अर्धीच आहे, समजलं का? आशू म्हणतो. हो विकी, आशूनी कितीही जोक मारू दे, तू असं तुझ्या बायकोवर हसायला नको होतं. भोग आता आपल्या कर्माची फळं, सोफ्यावर झोपून. आम्ही जातो. ओय ओय, तुम्ही दोघंही इक्वली जबाबदार आता माझ्या या कंडिशनला, म्हणून तुम्ही पण इथेच माझ्या सोबतच झोपायचं, समजलं? तो दोघांच्या गळ्यात हात टाकून गळा आवळून म्हणतो. बिचारे तिघं पण बाहेरच झोपतात. विकी, नील, मी काय म्हणतोय, आपण हे टीव्हीचं कनेक्शन काढून टाकू का? अरे मधुराच्या डोक्यात असल्या आयडिया यायला लागल्यात ना,
आज बेडरूमच्या बाहेर काढलंय, उद्या घराच्या बाहेर काढेल. काय सांगावं. गप्रे आशू, तुझ्यामुळे मला असं बाहेर झोपावं लागतंय. 15 दिवसांनंतर मी मधुराला भेटणार होतो. कुठे तिच्यासोबत क्वालिटी टाइम स्पेंड करायचं स्वप्न बघत होतो, तर तुझ्यासोबत इथे हॉलमध्ये झोपावं लागतंय. गप्रे, तुझ्यामुळे आम्हालाही बाहेर झोपवतोयस, होय ना नील? हो रे आशू. गप्पा मारत तिघही तिथेच झोपी जातात. सकाळी ती बघते तर तिघं वाकडे तिकडे झोपलेले असतात. कोणाचं डोकं कुठे तर कोणाचं कुठे. गालातल्या गालात हसतच ती तिच्या कामाला सुरुवात करते. विकी, नील, आशू, अरे काय चाललंय हे? तुम्ही असे बाहेर हॉलमध्ये का झोपलात? उठा, अरे किती वाजलेत, उठा लवकर. मावशी झोपू देत ना. आशू ब्लँकेट ओढून म्हणतो. उठा, 8 वाजलेत. अरे रविवारी तरी किती झोपायचं, त्याला काही लिमिट आहे की नाही? उठा बरं. आई प्लीज ना, आधीच असं खाली झोप लागत नव्हती, कशी बशी झोप लागली. अरे मग झोपलातच का खाली? विचार तुझ्या सुनेला. काय म्हणलास? सुनेला? तिचा काय संबंध? उठता की नाही की थंड पाणी टाकू अंगावर? आईचा राग सगळ्यांना माहित होता, म्हणून तिघही डोळे चोळत उठतात आणि परत सोफ्यावर लोळत पडतात. मधुरा मागे हसत असते. हिच्या सुनेने चांगलाच बदला घेतला आणि सासू अजून आम्हालाच रागावतीये. वा रे भगवान, अजीब है तेरा इन्साफ. आशू म्हणतो. आशू गप आता, अजून काही बोलू नकोस, नाहीतर नाश्ता पण मिळणार नाही. विकी म्हणतो. अरे पण इतक्या रूम असताना तुम्ही तिघं असे बाहेर का झोपलात? हो बाबा, मीही काल रात्री विचारलं, पण आशू भाऊजी मलाच रागावले. म्हणाले आमचा भाऊ इतक्या दिवसांनंतर आलाय आणि तुझ्या काय पोटात दुखतंय की आमच्यासोबत तो झोपतोय म्हणून. आशूला वाकडं दाखवत ती बारीक तोंड करून बाबांना सांगत होती. काय रे आशू, असं म्हणालास तिला? बिच्चारी ती ऐकून घेते म्हणून काहीही बोलायचं का? येऊ दे ताईला, सांगतेस तुझं नाव, शेफारलेत सगळे. ती अजूनच बिचारा तोंड करते. तुम्हाला ना काही राहिलंच नाहीये. ती तुमची काळजी करते आणि तुम्ही तिघं. काय रे नील, तू पण असंच? आई ते काही बोलू नकोस, जा बरं फ्रेश व्हा आणि लगेच या, नाहीतर नाश्ता मिळणार नाही. मधुरा अजूनही त्यांना वाकडं दाखवत होती. मी काय म्हणतो, ते काल आशू म्हणत होता तसं टीव्हीचं कनेक्शन काढून टाकूयात. विकी म्हणतो. जाता जाता विकी मधुराला विचारतो की आता तरी रूममध्ये जाऊ का? ती डोळे मिचकावत हो म्हणते. सगळे आवरून सांगितलेल्या टाइमला टेबलावर येतात. विक्रांत खूप दिवसांनी आला होता, म्हणून सगळं त्याच्या पसंतीचं होतं. नील आणि आशू मावशीला घेऊन येतात. त्यांनीही मधुरासाठी गिफ्ट्स आणले होते. सगळ्यांची नुसती धमाल चालू असते. गप्पा गोष्टी सुरू असतात. मावशी आईपेक्षा वेगळ्या होत्या, मॉडर्न विचारांच्या. विक्रांतनी मधुराला परत सॉरी म्हणून मनवलं होतं.